तू बघू नको. फिर भी चेहरे पे हंसी, यही तो है खुशी. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फिरणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक औरंगाबाद केव्ज आणि त्यानंतर जाणार आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुंदर वनलेकला. शेवटी नक्की बघा, कारण शेवटी घडलेला एक क्षण आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. खरंच खूप खतरनाक होता. तर मित्रांनो, हे आहेत प्रसिद्ध औरंगाबादच्या केव्ज. शेकडो वर्षाचा इतिहास जपून उभ्या असलेल्या या लेण्या पाहताना खरंच वेगळीच भावना येते. इथली शांतता, दगडावरचं अप्रतिम कोरीवकाम आणि आजूबाजूला निसर्ग मनाला खूप आनंद देतो. इतिहास आणि निसर्ग याचं इतकं सुंदर मिश्रण पाहायला मिळलं, ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. तर चला आता जाऊन पाहूया. प्रत्येक लेणी वेगळी आहे, प्रत्येक दगड एखादी कथा सांगतोय असं वाटतं. इथून दिसणारं शहराचं दृश्य खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. जर तुम्ही संभाजीनगर आला असाल आणि अजून औरंगाबादच्या केव्ज पाहिल्या नसतील तर नक्की भेट द्या. इतिहास आवडण्यासाठी ही एक अप्रतिम जागा आहे. आता थोडी कौटुंबिक मजा. बघा माझा मुलगा कशी मस्ती करतोय. पूर्ण असा एनर्जीमध्ये आहे तो. त्याचे खेळ, त्याचा उत्साह आणि त्याचा हसणं या ट्रिपची मजा अजून वाढवतं. आणि माझी पत्नी नेहमीप्रमाणे फोटो काढण्यात व्यस्त. अशा छोट्या छोट्या क्षणामुळे आठवणी तयार होतात. बाकी काय आहे, आपल्याला काय पाहिजे. तर मित्रांनो, हे ठिकाण म्हणजे औरंगाबाद लेणी. इथे बौद्ध धर्माचा इतिहास, अप्रतिम शिल्पकला आणि दगडाला कोरलेली अद्भुत वास्तुकला याचा संगम असलेल्या या लेण्यांविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जी की मलाही एवढी सांगता येणार नाही तुम्हाला, पण मला जमेल तेवढा प्रयत्न करेल मी. ठीक आहे. औरंगाबाद लेणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या उत्तरेला एका टेकडीवर बसलेली आहे. ही लेणी इसवी सन 6व्या ते 7व्या शतकात खोदण्यात आल्या. या काळात बौद्ध धर्मातील महायान आणि वज्रयान पंथांचा प्रभाव वाढत होता. एकूण 12 लेण्या येथे आहेत. त्याचे 3 गट केले जातात. पहिल्या गटात लेणी क्रमांक 1 ते 5, दुसऱ्या गटात 6 ते 7 आणि 9 आणि तिसऱ्या गटामध्ये 10 ते 12 या आहेत. या लेण्या बौद्ध भिक्षूंनी निवासस्थान, ध्यान केंद्र आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून वापरल्या जात होत्या. तुम्ही बघू शकता मध्ये एका साईड म्हणजे सेंटरमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत आणि त्याच्या राईट आणि लेफ्ट साईडला बघा छोट्या छोट्या एक रूम्स आहेत जिथे की भिक्षू ध्यान साधना करायचे. तर अशा प्रकारे आहेत. आणि या लेण्या कठीण बेलसट खडकात कोरल्या गेल्या आहेत. आत गेल्यावर सुंदर खांब, प्रशस्त सभागृह, ध्यानकक्ष आणि बुद्धांच्या भव्य मूर्ती पाहायला मिळतात तुम्हाला. येथील शिल्पकलामध्ये अत्यंत बारकावे दिसून येतात. बुद्धांच्या शांत मुद्रा, बोधिसत्वांच्या आकर्षक मूर्ती आणि दगडावर केलेले सूक्ष्म नक्षीकाम पाहून त्या काळातील कलाकारांचे कौशल्य लक्षात येते. ही आहे लेणी क्रमांक 6. या लेणीत सुंदर स्त्रीशिल्पेसुद्धा आहेत. भगवान बुद्धांची मूर्तीसुद्धा आहे आणि भगवान गणेशाचे दुर्मिळ शिल्प पाहायला मिळते. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर ही आहे लेणी क्रमांक 6. तर मित्रांनो, औरंगाबाद लेणी शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. काही म्हणजे जवळपास 8 ते 9 किलोमीटरवर आहे. येथून संपूर्ण शहराचे सुंदर दृश्य दिसते. पावसाळा आणि हिवाळा हा थेट भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आणि खरंच खूप मजा येत आहे. तो बघा धबधबा कसा छोटासा पडतोय, तोही तुम्ही बघू शकता. अजिंठा आणि वेरूळ पाहायला येणाऱ्या पर्यटकांनी या लेण्यांनाही नक्की भेट द्यावी. आणि माझीसुद्धा एक अजिंठा आणि वेरूळला भेट द्यायची बाकी आहे. तिथे मी गेल्याच्या नंतरही माझा ब्लॉग बनवेल. तुम्ही नक्की बघायला विसरू नका. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही लेणी क्रमांक आहे 10, जे औरंगाबाद लेणी समूहातील उत्तर गटात आहे. ही लेणी इसवी सन 7व्या शतकात खोदण्यात आली असून ती बौद्ध भिक्षूंसाठी विहार म्हणजेच निवासस्थान म्हणून वापरले जात होते. या लेणीत प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त सभागृह दिसते, जे तुम्ही बघू शकता. सभागृहाभोवती भिक्षूंसाठी लहान खोल्या कोरलेल्या आहेत.
जिथे ते ध्यान, अभ्यास आणि विश्रांती घेत असतात. लेणीच्या आतील भागात भगवान बुद्धांची शांत आणि प्रभावी मूर्ती आहे. बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचं ते जणू असं वाटतं की भगवान बुद्ध स्वतः लाईव्ह बसलेले आहेत तिथे, आपल्याला असं जाणवतं आहे. म्हणजे कलाकृती बघा तुम्ही, किती सुंदरपणे असं त्यांनी एक अशी मूर्ती कोरलेली आहे. आणि विशेष म्हणजे या लेणीतील खांब साधे असले तरी त्यावरील कोरीव काम आकर्षक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे केलेलं आहे. लेणी क्रमांक 10मधून त्या काळातील बौद्ध भिक्षूंचे साधे जीवन, त्यांची शिस्त आणि आध्यात्मिक साधना याची स्पष्ट कल्पना येते हो. आजही या लेणीला भेट दिल्यानंतर शांतता आणि इतिहासाचा अनोखा अनुभव मिळतो. त्यामुळे नक्की तुम्ही या औरंगाबाद केव्जला भेट द्या. खूप छान वाटेल तुम्हाला. थोडीफार इतिहासाची माहितीही मिळेल आणि अशी माहिती घेणे खूप आवश्यक आहे. आपण तरी घ्यायलाच पाहिजे. भगवान बुद्धाने पूर्ण जगाला म्हटलं तरी काही खोटं ठरणार नाही आहे. तर मित्रांनो, खरंच खूप मजा येते इकडं. तुम्ही या, लेण्या बघा, लेण्यांचा इतिहास काय आहे तो समजून घ्या आणि दुसऱ्यांनाही सांगा. हेच माझे म्हणणे आहे. आणि हा बघा एक पावसाळी किडा जो मला दिसलेला आहे. माझ्या मुलाला दाखवतो पण तो घाबरतोय बघा, कसा पळतोय बघा. खूपच. अरे पडला खाली, पडला. तर मित्रांनो, आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी. ज्यावेळेस आम्ही लेण्या बघून खाली जात होतो त्यावेळेस एक मुलींचा ग्रुप होता जो मला बोलला की दादा आमचा एक व्हिडिओ बनवा. तर मग काय, मी मोबाईल घेतला आणि मी म्हणालो ठीक आहे चला, तर मग व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ सुरू केला, पण प्रत्येक 2 सेकंदाने भाऊ पुन्हा व्हिडिओ काढा, हा अँगल बरोबर नाही आहे, हा असा नाही आहे, हा तसा नाही आहे, स्लो मोशन काढा. अशा प्रकारे मी त्यांचा एक शेवटी छान व्हिडिओ बनवून दिला आणि परत आमच्या लेणे बघण्याचा कार्यक्रम चालू झाला. तर बघा किती सुंदर क्षण आहे हा. म्हणजे किती सुंदर वातावरण, सुंदर दृश्य. अशा प्रकारे खूप आनंद, खरंच खूप आनंद आला. सांग याच्याबद्दल, सांग जरा कसं वाटतंय तुला दादा. तुला कसं वाटलं ते सांग. चला, तर इकडच्या लेण्या बघण्याचा आपला कार्यक्रम झालेला आहे. तर आपण आता निघत आहोत तुला वन ट्री लेककडे. ते थोबड वन ट्री लेक हे जस्ट तुम्ही आता ज्या केव्ज बघत आहात ते बघा, जो धबधबा वरून पडतोय जस्ट त्याच्यावरतीच वन ट्री लेक आहे. पण इकडे जाण्यासाठी जवळपास आपल्याला 500 मीटर गाडीनं पुढे जावं लागेल 2 व्हीलर घेऊन. आणि त्याचा एंट्रन्स तिकडनं आहे. आणि तो एंट्रन्स असा आहे की आपल्याला पूर्ण माउंटेन चढायचं आहे. तर तिकडे जाण्याच्या आधी एक स्लो मोशन व्हिडिओ घेऊ बायकोचा. ती म्हटली की त्या मुलींचा व्हिडिओ बनवला, आता माझाही एक बनवा. तर चला मग तिचा एक व्हिडिओ बनवला छोटासा आणि आपण निघालो आहोत वन ट्री लेककडे, ज्यासाठी आपल्याला 2 व्हीलर घेऊन जायचं आहे. चला तर मित्रांनो, 2 व्हीलर घेऊन मी इकडे आलेलो आहे, गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आपला वन ट्री लेकचा प्रवास, माउंटेन प्रवास चालू झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या वन ट्री लेकचा इतिहास मी खूप नेटवरती सर्च केलेला आहे. बट याबद्दल मला काही अशी ऐतिहासिक माहिती भेटलेली नाही आहे. बट तुम्ही हा तलाव बघण्यासाठी इकडे येऊ शकता. इथले तुम्हाला काय फायदे आहेत मी तुम्हाला ते सांगू शकतो व्यवस्थित. हा तलाव औरंगाबाद केव्जच्या मागील डोंगराळ भागात असून पावसाळ्यात अतिशय सुंदर असा निसर्ग हा दिसतो, निसर्गमय. इथे वरती गेल्याच्यानंतर पूर्ण औरंगाबाद शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर तुम्हाला दिसेल आणि हिरवाई दिसेल तुम्हाला. हा परिसर ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी स्थानिकांसाठी योग्यप्रिय आहे, लोकप्रिय आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि मी बघत आहे की जे जवळपास आजूबाजूला ते लोक राहतात इकडे, तिथली मुलं, स्थायिक मुलं हे इकडे ट्रेकिंग करण्यासाठी रोज येतात संध्याकाळी, असं मी ऐकलं आहे. आणि मी त्यांनाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही रोज अशी प्रॅक्टिससाठी येतो, ज्याने आमचा स्टॅमिनाही वाढतो. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अशा गोष्टी आहेत ह्या, म्हणून हा तलाव कदाचित ओळखला जातो. या नावामागे असे स्थानिक समजूत आहे की तलावाच्या काठावर किंवा एक झाड आहे. पण मी वर जाऊन पाहिल्याच्यानंतर सांगू शकतो तुम्हाला, एक झाड आहे की 10 झाडं आहेत की खरंच बाबा काय विषय काय आहे या तलावाचा.
खूप उत्सुकता आहे मला या तलावाची आणि मला खरंच बघायचं आहे हा तलाव कसा आहे. तर वरती गेल्याच्या नंतर चला बघूयात आपण. आता स्ट्रगल चालू आहे आपलं वरती जायचं. बघा माझा मुलगा कसा जातो आहे, मम्मीला हेल्पसुद्धा करतो आहे. मम्मीपेक्षा मुलगाच जास्त स्ट्रॉंग दिसतो आहे मला. बघा कसा जातो आहे. शेर का बच्चा आहे ना, जाएगा या अकेला. इकडे दादा. पोरग बघू का तुला बघू. हाँ जोर लगा के. तो आठ वाले बच्चे थे. तो उसमें घरू कशी कुठे काढत. इकडे बघू दादा. इकडे ये. तिघांचा थकलेला चेहरा. फिर भी चेहरे पे हंसी. यही तो है खुशी. Oh my God. Oh my goodness. हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता पूर्ण औरंगाबाद. Good. It's all about my चल खेकडा येतात. अरे खाली नको जाऊ. काय जरवत एवढं रिसू बाय रिसू. करू देऊन जात. माँ ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला, मैं तेरा लाड. तर मित्रांनो, इथे आहे मजेदार किस्सा. ॲक्च्युली आम्ही मुलाची एक्स्ट्रा पॅन्ट आणलेली नाही आहे आणि तो पाण्यामध्ये भिजून पूर्ण पॅन्ट त्याची ओली झालेली आहे. मग आता ओली पॅन्ट तर त्याला घातली तर त्याला सर्दी होईल. तर हे बघा आमचं जुगाड. जो माझ्या बायकोचा टॉप आहे त्या टॉपला मी त्याची पॅन्ट बनवली आहे आणि त्याचं जे आहे हे सिस्टीम त्याने आम्ही झाकून घेतलेले आहे म्हणजे त्याला थंडी लागणार नाही. दिस इज द इंडियन जुगाड, प्युअर इंडियन जुगाड. बघू शकता. हे बघा. वाव, ब्युटिफुल, सो फॅब्युलस, फंटॅस्टिक.
हा आहे तो क्षण, जो क्षण असा आहे, जर माझी बायको गेली असती तर हा इल्जाम माझ्यावरच लागला असता की दिलीप भतर्गेनं माउंटेनवर नेऊन बायकोला खाली ढकलले. बट नशीब माझं चांगलं, मी त्याला पकडलं आणि ती सुखरूप राहिली. तर थँक गॉड, मला वाचवलं, तिला नाही मला वाचवलं. तर अशा प्रकारे आमचा आज प्रवास संपलेला आहे. तुला काय मजा तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्यासोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद, बाय बाय.